हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कविताज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण खूप दिवसांनी भेटतोय आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि सगळेजण आता हल्ली हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. ग्लुटेन फ्री सगळ्यांना काही काही हवं असतं वजन कमी करण्यासाठी आणि पौष्टिक पण हवं असतं. तर आज एक अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे की ती पौष्टिक पण आहे, ग्लुटेन फ्री आहे, प्रोटीन आणि फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम सगळ्यांनी भरपूर अशी एक ब्रेकफास्टची रेसिपी तुम्हाला आज मी दाखवणार आहे. त्याचं नाव आहे ज्वार पिटा पॉकेट. आश्चर्य वाटलं असेल ना नाव ऐकून? तर आता हे पिटा पॉकेट कसे करायचे ते आपण बघूया. ह्याच्यासाठी मी एक फोर्टिफाईड म्हणजे ह्याची न्यूट्रिशनची लेवल अधिक उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी एक असं इन्ग्रेडियंट घातलेलं आहे की अख्खे उडीद जे असतात ते किंवा मग स्प्लिटेड काळी उडदाची डाळ जी असते त्याचं पीठ करून घातलेलं आहे. त्याच्याने अतिशय जास्त पोषण मूल्य आपल्याला मिळतात. त्यातून ज्वारीच्या बरोबर ते कंबाईन करून घातलेलं आहे. तर आता फार वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. हेल्दी पिटा पॉकेट आपण जे बनवणार आहोत ते कशापासून बनवणार आहेत माहिती आहे का तुम्हाला? ज्वारीपासनं. आणि आपण त्याला फोर्टिफाईड म्हणजे जरा न्यूट्रिशियस लेवल थोड्या जास्त उंचीवर आपण नेऊन ठेवणार आहोत. आणि याच्यामध्ये हेल्दी फॅट्स, पोटॅशियम आणि कॅल्शियम असतं. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, विटॅमिन डी, फॉलेट, हेल्दी फायबर आणि इनसोल्युबल फायबर्स असतात. आणि ज्यांना हायपर थायरॉईड आहे त्यांच्यासाठी तीळ हे खूप चांगले असतात. आणि अख्खे काळे उडीद हा पोटॅशियम, प्रोटीन, फायबरचा खूप मोठा स्रोत आहे. आणि शिवाय मॅग्नेशियम, फॉस्फरस, विटॅमिन डी, झिंक, ओमेगा 3 आणि ल्युटीनसुद्धा याच्यामध्ये असतं. आणि ज्वारी हे ग्लुटेन फ्री मिलेट आहे आणि खूप मोठा स्रोत आहे फायबरचा. आणि ह्याच्यामुळे काय होतं की ओबेसिटी, स्ट्रोक, हाय ब्लड प्रेशर, कार्डियक डिसीज आणि डायबिटीस आणि डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम म्हणजे पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. आता नेक्स्ट प्रोसेस काय आहे ते आपण बघूया. इथे आता 1 कप मी हंग कर्ड घेतलं होतं आणि ते छान फेटून घेतलेलं आहे. हंग कर्ड म्हणजे तुम्हाला माहितीच आहे ना, फडक्यामध्ये आपण जसा चक्का तयार करतो दह्याचा त्याप्रमाणे. आणि आता इथे ही कोथिंबीर, पुदिना आणि मिरची, मीठ घालून चटणी तयार केलेली आहे. ती आपल्याला 2 टेबलस्पून दह्यामध्ये घालायची आहे आणि छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने. कलर बघा किती मस्त आला आहे. आणि आता 1 कप पनीरचे तुकडे मी बारीक करून घेतले आहेत आणि ते आता ह्याच्यामध्ये घालायचे आहेत. आणि मॅरिनेट करायला आपल्याला 20 मिनटं आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. आणि पनीर वापरायच्या अगोदर माहिती आहे तुम्हाला ना, कोमट पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून द्यायचं असतं म्हणजे छान सॉफ्ट होतं आणि मग त्याचं इझिली आपण वापर करू शकतो. इथे आता पीठ भिजवून घेऊ आपण. त्यासाठी इथे 2.25 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलं आहे. आणि हे 1/3 कप अख्खे उडदाचं पीठ करून घेतलं आहे मी मिक्सरला. 1 टेबलस्पून दही आहे आणि 2 टेबलस्पून तीळ थोडेसे 30 सेकंद भाजून घेतले होते. आणि आता चवीपुरतं मीठ घालून पीठ भिजवून घेते. सॉफ्ट डो बनवायचा आहे, एकदम घट्ट पण नाही आणि अगदी सैलसुद्धा नाही. हा बघा माझा इथे गोळा भिजवून झालेला आहे. छानपैकी मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि आता हे आपण काय करणार आहोत, झाकून बाजूला एक अर्धा तास आपण ठेवून द्यायचं आहे बाजूला. आणि आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया. तर इथे एक फ्राय पॅन घेतलेला आहे आणि तापवून त्याच्यामध्ये एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल 2 टेबलस्पून आपल्याला घालायचं आहे. इथे अर्धा कप कोबी घेतलेला आहे मी. आपण हे आतलं स्टफिंग करतो आहे, फिलिंग करतो आहे हे पॉकेटच्या आतलं. अर्धा कप कच्चं बीट किसून घेतलेलं आहे, ते थोडंसं सॉटे करायचं आहे सगळं. अर्धा कप गाजर घेतलेले आहेत, ग्रीन सिमला मिरची आणि वाफवलेले मक्याचे दाणे. एक 5 ते 7 मिनटं आपण याला परतून घ्यायचं आहे. गॅस थोडासा मोठाच ठेवायचा आहे आणि अर्ध्या कच्च्याच ठेवायच्या आहेत भाज्या, पूर्ण शिजवायच्या नाही आहेत आपल्याला. आणि आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 2 टीस्पून आहे ती भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा माझं छान मिक्स करून झालेलं आहे. आणि आता खालनं मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण आपण आता गार करत ठेवूया.
अर्धा तास झालेला आहे आणि आपलं पीठ पण छान भिजलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा परत पाण्याचा हात लावून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जरा छानपैकी मस्त फुललेलं आहे पीठ. आणि आता ह्याचे एकसारखे गोळे करून घ्यायचे. हे बघा, एवढा आपण भिजवलेल्या पिठाचे 5 सारख्या आकाराचे मी गोळे करून घेतलेत. आणि आता आपण याचे भाकरी लाटायला घेऊया. ज्वारीच्या पिठाने डस्टिंग करायचं आहे पोलपाटावर आणि आपण हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे ज्वारीची भाकरी. इझिली लाटली जाते. एक लक्षात ठेवा पण की जेव्हा तुम्ही ज्वारीचं पीठ घ्याल तर ते ताजं असलं पाहिजे, दळून आणलेलं. कारण की जर विरी गेली असेल, पीठ जुनं झालं तर विरी जाते आणि मग ती नीट लाटली जात नाही. भाकरी फाटते, ती मोडून जाते, अजिबात ती फर्म होत नाही. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की ह्याचं पीठ भिजवताना तुम्ही गरम पाणी घ्या, म्हणजे छान चिकणाई येते पिठाला आणि व्यवस्थित मग आपली ही पोळी म्हणा, भाकरी म्हणा, लाटली जाते. मीडियम साईजची. आता मी या अशाच सगळ्या भाकऱ्या याप्रमाणे लाटून घेते. माझ्या सगळ्या भाकऱ्या लाटून झाल्यात. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, जरा साईडनी फाटलेली छान दिसत नाही आहे म्हणून आपण काय करायचं, एका डब्याचं झाकण घेऊन ना असं प्रेस करायचं आहे त्याच्यावर आणि साईडचा पोर्शन आहे ना तो काढून टाकायचा आहे. म्हणजे छान अगदी गोल गरगरीत आपली भाकरी तयार होईल. हे बघा, अशी कट करून घेतली आहे. सगळ्या तिन्ही भाकऱ्या मी शेपमध्ये करून घेतल्या आहेत. आता नेक्स्ट स्टेप आपली ही आहे की तवा तापवून घ्यायचा आहे. स्वच्छ पुसून घेतला आहे पोळ्यांचाच तवा आणि भाकरी त्याच्यावर टाकली आहे. पाणी आपल्याला काही लावायचं नाही आहे या भाकरीला. मीडियम हीटवर आपण ही भाकरी करून घेणार आहोत. आता उलटली आहे एका साईडने आणि जसं आपण फुलका करतो त्याप्रमाणे डायरेक्ट गॅसवर पण भाजून घ्यायची आपल्याला. हे बघा, ही अशीच दोन्ही साईडनी व्यवस्थित छान खरपूस भाजून घ्यायची आहे गॅसवर. पहिली भाकरी आपली झालेली आहे आणि ही जाळीवर ठेवा तुम्ही, म्हणजे वाफ पडणार नाही. तर आता अशाच मी सगळ्या पुढच्या भाकऱ्या पण मी करून घेते. हे बघा, भाकरी झाल्यानंतर ह्याला बरोबर मध्ये कट करायचे. पिझ्झा कटरनी किंवा तुम्ही सुरीनी कट करून घ्या आणि जो पापुद्रा असतो तो वेगळा करून त्याच्यामध्ये आपण पॉकेट तयार करणार आहोत. व्यवस्थित अशी कट करून घ्या थोडीशी थंड झाल्यानंतर. हे बघा, हे कट करून 2 भाग कसे तयार झालेत. आता हा जे मी तुम्हाला गॅप दाखवलं त्याच्यामध्ये आपण नंतर फिलिंग भरणार आहोत. अशाच सगळ्या करून घ्यायच्यात. इथे आता सगळ्या भाकऱ्या मी कट करून हाफ पोर्शन करून आपलं फिलिंगसाठीची पॉकेट जी आहेत रेडी केलेली त्याच्यामध्ये आधी हे मॅरिनेट केलेलं पनीरचं फिलिंग आहे ते भरायचं आहे खाली. आणि त्याच्यानंतर मग भाज्यांचं जे फिलिंग आहे ते भरायचं आहे. भाज्या इथे तुम्ही व्हेरिएशन करू शकता. तुमच्या आवडीच्या भाज्या, मुलं जे खात नाहीत भाज्या, त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. भरपूर व्हेरिएशन्स करू शकता याच्यामध्ये तुम्ही. आणि असेच सगळे आता हे पिठा पॉकेट जे आपले आहेत ते रेडी करून घेते मी आणि मग आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया. आता इथे फ्राय पॅन मी तापवून घेतलेला आहे आणि 2 टीस्पून तूप घालते, साजूक तूप. तुम्ही बटरसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे, घरात अवेलेबल असेल ते घ्या तुम्ही. आणि छान तापवून आता आपण जे पिठा पॉकेट आपले केलेले आहेत ते एक एक करून याच्यावर आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. थोडेसे क्रिस्पी करणार आहोत. छान चव येते याच्याने. थोडंसं फिलिंग जरी बाहेर आलं आपलं तरी ते आपण नंतर परत फिल करून टाकूया. थोडेसे क्रिस्पी होईन मीडियम हीटवर आपण हे दोन्ही साईडनी मस्तपैकी शॅलो फ्राय करून घेऊया. 1 मिनिटानंतर ह्याची साईड आपण चेंज करायची आहे, फ्लिप ओव्हर करायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूनी पण आपण व्यवस्थित थोडेसे क्रिस्पी करून घेऊया. उलटताना थोडंसं फिलिंग बाहेर येतं पण त्याची काही काळजी करू नका, नंतर आपण ते परत फिल करू शकतो. हे बघा, आपले 4 पॉकेट्स रेडी झालेले आहेत आणि आता आपण प्लेटिंग करूया छानपैकी. किती टेम्पटिंग दिसत आहेत ना, लगेच तुम्हाला खावेसे वाटत आहेत ना. तर हाय न्यूट्रिशियस आणि फायबरनी युक्त असलेला असा हा मॉर्निंग ब्रेकफास्ट तुम्ही कधीही करून खाऊ शकता. अतिशय हेल्दी आहे आणि वेट लॉससाठीही उपयुक्त ब्रेकफास्ट असा आहे. कारण
मका वगैरे घातला आहे त्याच्यामध्ये. सगळे लो कॅलरीज आहेत आणि हाय फायबर आहे, प्रोटीनयुक्त आहे. तर भरपेट असा ब्रेकफास्ट पण डाएटवाला. आणि त्याच्यावर आता ही थोडीशी चटणी आपण ठेवून गार्निश करणार आहोत साईडनी. साईडला कॅबेज सलाड तुम्ही देऊ शकता. तर अशा प्रकारे आपला हेल्दी ज्वार पिठा पॉकेट ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे. खूपच टेम्पटिंग आणि अतिशय चविष्ट असा हा लागतो. तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुमचे ज्वार पिठा पॉकेट कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला कळवायला विसरू नका. चला तर मग पटकन तयारीला लागा. माझा आजचा हा हेल्दी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि हा पहिलाच तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. साईडला बेल आयकॉनवर पण प्रेस करा, म्हणजे वेळोवेळी माझ्या रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. अशाच नवनवीन रेसिपीसाठी कविताज रेसिपीला कनेक्टेड राहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये माझे व्हिडिओ शेअर पण करत जा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान इंटरेस्टिंग आणि हेल्दी रेसिपीबरोबर. तोपर्यंत छान खात राहा, हेल्दी राहा. बाय.